कॅमेरा रोलिंग. आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार भाष्यकार प्रोफेसर संजय देशपांडे हे सोव्हिएत युनियनमध्ये 10 वर्ष अभ्यासासाठी वास्तव्यास होते आणि त्या काळात त्यांनी सोव्हिएत युनियन अतिशय जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे त्यासंबंधी आपल्याला आज सगळं जाणून घ्यायचं आहे. तर सुरुवात अर्थातच सोव्हिएत क्रांती जी झाली ती झाल्यानंतर आरंभीच्या काळामध्ये सोव्हिएत युनियनची घडण करताना लेनिन यांनी असे काय वेगळे निर्णय घेतले आणि ज्यामुळे सोव्हिएत युनियन जे सैरभैर झालं होतं, अस्ताव्यस्त झालं होतं, त्याला आकार यायला लागला. सोव्हिएट रशिया आपण त्यावेळेस म्हणू. आपण सोव्हिएट रशियामध्ये 1917मध्ये क्रांती झाली. तर लेनिनने 2 महत्त्वाचे निर्णय घेतले त्याच्यामध्ये. एक म्हणजे आपल्याला शांतता हवी आहे आणि दुसरं म्हणजे कसेल त्याची जमीन आणि आदिवासींसाठी जंगल हे आदिवासींसाठी राहील, हे महत्त्वाचे निर्णय होते. आणि त्याच्यातून त्यांनी एक नवे आर्थिक धोरण, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, त्याला नेप असं नाव दिलं जातं, तर त्याची घोषणा केली. त्यामध्ये अनेक निर्णय होते. ते पहिलं म्हणजे औद्योगिकरण आपल्या देशाचं झालं पाहिजे. दुसरं, शेतीमध्ये अनेक सुधारणा झाल्या पाहिजेत. सरकारी पद्धतीने शेती झाली पाहिजे, म्हणजे मालकी ही सरकारची राहील. त्याबरोबर त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता, तो म्हणजे सामूहिक पद्धतीनं शेती केली पाहिजे. मग त्यांनी मोठ्या मोठ्या शेकडो किंवा हजारो हेक्टर्स जमिनी ते अनेक शेतकऱ्यांमध्ये त्यांनी वाटून दिल्या. पण एक त्याच्यामध्ये अट टाकली की तुम्हाला तिथे कुठलाही मजूर किंवा नोकर ठेवता येणार नाही. तुम्ही शेतीत राबलं पाहिजे, स्वतः राबलं पाहिजे. आणि त्याचा काही भाग म्हणजे ते रिजन्स वाईज, त्यांच्या एरिया वाईजनुसार त्याची वाटणी केलेली होती. त्याचं सरकारला तुम्ही काही वाटा दिला पाहिजे आणि याच्यातून शेती झाली पाहिजे. आणि तिसरा एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला होता, तो म्हणजे जवळपास 80% लोक हे निरक्षर होते रशियामध्ये. शिक्षणाचा अधिकार हा सर्वांना नव्हता. तर लेनिनने हे शिक्षण एकतर मोफत केलेलं होतं. त्यावेळेसचा तो एक क्रांतिकारी निर्णय होता पहिल्या समाजवादी देशाचा. आणि त्याला आपण असं म्हणतो की सांस्कृतिक क्रांती त्यानंतर चीनने सुद्धा राबवलेली होती. आणि एक लक्ष्य त्यांनी नोंदवलं होतं की पुढील 20 वर्षामध्ये देशामध्ये पूर्ण साक्षरता आली पाहिजे. आणि औद्योगिकरणासाठी आणि शेतीसाठी काय महत्त्वाचं आहे, तर इलेक्ट्रिफिकेशन ऑफ द कंट्री त्यांनी ते सांगितलं होतं. म्हणजे कारण देशात वीज निर्मिती ही प्रचंड प्रमाणात झाली पाहिजे. कारण नद्या खूप मोठ्या मोठ्या नद्या आहेत, आणि त्या धरणं बांधून नद्यांचं पाणी आटून आपण वीज निर्मिती केली पाहिजे. आणि त्यानुसार पहिल्या दिवशीपासूनच त्यांनी ते प्रयत्न केले आणि ती सुरुवात झाली. म्हणून वीज निर्मिती, औद्योगिकरण, शेतीतील सुधारणा आणि सांस्कृतिक क्रांती, देश साक्षर करण्याच्या दृष्टीने हे फार महत्त्वाचं पाऊल होतं. आणि दुसरं म्हणजे शांतता. या काळामध्ये पण मनुष्यबळ आलं कसं आणि त्यांना प्रशिक्षण कसं दिलं? म्हणजे कदाचित सोव्हिएट युनियनचा नंतरचा जो संशोधनाचा भाग आहे विज्ञान तंत्रज्ञानातला, त्याचा टप्पा इथून जर सुरू झाला असेल तर याची म्हणजे कोणी केलं हे? त्यांना ट्रेनिंग मिळालं कुठून? त्यांना ट्रेनिंग त्याच वेळेस सोव्हिएट युनियनचं, कारण या इम्पेरियल रशियामध्ये, झारीस रशियामध्ये त्यावेळेसही अनेक संशोधन संस्था होत्या. साहित्यही खूप मोठ्या प्रमाणात होतं. ते त्यांनी वाढवलं आणि तिथून मनुष्यबळ त्यांनी तयार केलं. त्याला स्किल्ड असं मनुष्यबळ म्हणू शकतो. कौशल्य निर्मिती त्यांनी तयार केली आणि लोकांना तिथं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यातून त्यांनी विज्ञान संशोधनावर खूप मोठा भर दिला. औद्योगिकरण वाढवण्यासाठी त्याची गरज होती, शेतीमध्ये त्याची गरज होती
आणि हळूहळू सुरुवात केली. शिक्षकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होता, तर तो पण त्यांनी पुढील 6 ते 7 वर्षामध्ये भरून काढला. 6 ते 7 वर्षामध्ये. आणि अशा पद्धतीने मनुष्यबळ ज्याला आपण म्हणतो की कुशल कामगार, कुशल शिक्षक आणि कुशल शेतकरी त्यांनी निर्माण केले. पण मग लेनिन समोर मॉडेल कोणतं होतं? कारण त्यावेळेला विकासाचं मॉडेल खरं तर एक अर्थाने आपल्याला म्हणता येईल अमेरिका हेच होतं. मग अमेरिकेतलं त्यांनी काय घेतलं आणि काय नाकारलं? अमेरिकेचं एकच आहे की तंत्रज्ञानामध्ये आपण प्रगती केली पाहिजे आणि ते आपल्याला अवघड नाही असं वाटतं, पण सगळीकडे अंधार तर दिसत होता, त्याच्यातून मार्ग काढायचा आहे. आणि त्यावेळेस एकूण एक युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने सोव्हिएट युनियनवर त्यावेळेस या नवीन देशांवर हल्ले केले होते, एक प्रकारे बहिष्कार टाकलेला होता. आणि 22 देशांनी आक्रमण केल्यामुळं त्या देशाची म्हणजे अर्थव्यवस्था आधीच मोडकळीस आलेली ती जास्त खिळखिळी होत गेली आणि त्यामुळे त्यांना पर्याय नव्हता. एक आपलं नवीन प्रकारचं विज्ञान आणि संशोधन तयार केलं पाहिजे ही एक निकड त्यांना निश्चितच भासली आणि त्याच्यातूनच मग त्यांनी ते प्रगती करायला सुरुवात केली. आणि हे लक्षात आलं, कुठलाही भांडवलदारी देश अमेरिका किंवा युरोपमधून आपल्याला कोणीही मदत करणार नाही, हे कळून चुकलं होतं. सोव्हिएत युनियनमध्ये जे पुढं जे खूप मोठा विकास आपण दिसतो त्या काळातल्या विकासाच्या सगळ्या परिमाणामध्ये, तर त्याचा पाया जर समजा तेव्हा घातला असेल तर प्रामुख्यानं पाणी, रस्ते, वीज याचं सगळं काय पद्धतीने नियोजन केलं गेलं तेव्हा? आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली, ज्यावेळेस आपल्याला औद्योगिकरण करायचं आहे, शेतीचा विकास करायचा आहे, दळणवळणाची साधनं, रस्ते हे बांधायला सुरुवात केलीच पाहिजे. त्या दृष्टीने रस्ते बांधणी सुरुवात केली, लोहमार्गाची सुरुवात त्यांनी केली आणि प्रचंड असं बांधकाम सुरू झालं प्रत्येक क्षेत्रामध्ये. आणि जे लोक जास्त काम करतील तर त्यांना एक वेगळे वेगळे पुरस्कार देण्यात आले, त्यांना आर्थिक मोबदला जास्त देण्यात आला आणि त्यामुळे लोक इतके हिरिरीने काम करायला लागले. आणि हे आपण पाहतोच आहे की जवळपास 16 ते 18 तास लोकांनी काम केलेले त्यावेळेस. म्हणजे एक कुठले तरी ध्येयवेडे होऊन ते काम करायला या नवीन सरकारने भाग पाडलं. आणि ते आपण पाहतोय की पुढील 10 वर्षामध्ये इतकी प्रचंड प्रगती 1927पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये केली होती, सगळ्या अडचणींना तोंड देऊन. मला त्याच प्रश्नाकडे जायचं होतं, कारण 1917 ते दुसरं महायुद्ध 1942 एवढ्या काळात सोव्हिएत युनियन जवळजवळ महासत्तेच्या जवळपास जाऊन पोहोचलेली होती, विशेषतः अगदी सगळ्या पद्धतीचं संशोधन. मग याचा अर्थ असा होतो की त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू किंवा गाभा हा युद्धसज्जता हाच होता का? पूर्णपणे युद्धसज्जता नव्हता, त्या काळात युद्धसज्जता नव्हता. परंतु लेनिनच्या मृत्यूनंतर स्टॅलिनने निश्चित ठरलं होतं की सर्व भांडवलदारी देश हे आपले शत्रू आहेत, हे त्यांनी आधीच ठरलेलं होतं. त्यामुळे आणि आपण युद्धाला तयार नाहीत हे पूर्ण कल्पना स्टॅलिनला होती. म्हणून त्यांनी आधी ठरवलेलं होतं की आपली आर्थिक प्रगती झाल्याशिवाय, म्हणजे पूर्णपणे झाल्याशिवाय आपण युद्धाला सामोरं जाऊ शकत नाही. आणि युद्धासाठी म्हणून आपलं औद्योगिकरण हे 1939मध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेस त्यांनी हेरलं होतं आणि हळूहळू त्याची सुरुवात केली होती. मी त्या देशाच्या इतिहासाचा एक अभ्यासक या नात्याने सांगू शकेन, ज्यावेळेस हिटलरनी पोलंडवर हल्ला केला त्यावेळेस हिटलरबरोबर सोव्हिएट युनियनने एक करार केला होता, त्याला रॉबिनट्रॉप मॉलोटोव्ह हा करार मानला जातो. आणि एक प्रकारे त्यांनी ती मुदतच मागून घेतली होती हिटलरकडून, म्हणजे तुम्ही आमच्यावर हल्ला करू नका. पण सोव्हिएट नेतृत्वाला माहीत होतं की आपल्यावर
कधी ना कधी ही वेळ येणार आहे, हिटलरचं आक्रमण आपल्यावर होणार आहे. कारण हिटलरनी सॉरी त्यावेळेला KGB एवढं स्ट्रॉंग होतं का? हो, निश्चितच स्ट्रॉंग आहे. कारण त्यांनी आतून, कारण अंतर्गत शत्रू हे खूप मोठ्या प्रमाणात होते, हे सोव्हिएट नेतृत्वाला माहीत होतं. आणि बाहेरील शत्रूसुद्धा हे कोण आहेत माहीत होतं, पण अंतर्गत शत्रू कोण आहेत हे कमी कल्पना होती. त्या दृष्टीने त्यांनी अंतर्गत जी हेर रचना ती त्या पद्धतीने त्यांनी उभी केलेली होती, एवढं निश्चित आहे. नाही, पण एकाच वेळेला न्यूक्लिअर टू स्पेस एवढं सगळं रिसर्च सोव्हिएत युनियनमध्ये तेव्हाच चालू हां, होतं. न्यूक्लिअर मी स्पेस म्हणणार नाही आहे त्यावेळेस. कारण स्पुटनिक आधी गेलेलं आहे. नाही, स्पुतनिक हे नंतर गेलेले. मी म्हणेन की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस त्यांनी केलेली ती हे त्यावरचं संशोधन. परंतु न्यूक्लिअर बॉम्बची त्यांची जी कल्पना होती ती दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस, म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेसच केलेली होती. आणि स्टॅलिनला ते शल्य पण होतं 1945 सालापर्यंत की आपल्याकडे अजूनही न्यूक्लिअर बॉम्ब नाही आहेत म्हणून, अण्वस्त्र आपल्याकडे नाही आहेत. आणि ते 1949मध्ये आणले. छोटासा इतिहास आहे. ज्यावेळेस याल्टा कॉन्फरन्समध्ये प्रेसिडेंट ट्रुमननी स्टॅलिनला सांगितलेलं होतं की मार्शल आपल्याकडे, आमच्याकडे अण्वस्त्र आहेत, आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत. तर स्टॅलिननी एकदम शांतपणे त्यांना थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणले की आम्ही तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो, तुम्ही आम्हाला माहिती दिली आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन, कारण तुमच्याकडे अण्वस्त्र आहेत, पण ते अण्वस्त्र कुणा देशाविरुद्ध वापरू नका असं एवढंच सांगितलेलं होतं. आणि आपल्या तंबूमध्ये आल्यानंतर त्यांनी ताबडतोब मॉस्कोला फोन लावला आणि आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांची त्यांनी चर्चा करून तयारी कुठपर्यंत आलेली, आपली अण्वस्त्र कुठपर्यंत आहे म्हणून याची माहिती घेतली. त्यांनी सांगितलं अजून काही वर्ष लागतील. आणि 1949मध्ये कुर्चातॉफनी तो अणुबॉम्ब आणला. आधी आता आपण हे वेगवेगळ्या हे होत राहील. सुरुवातीला जेव्हा लोकांना कळलं की आपल्याला खाजगी मालमत्ता नाहीये, त्यावेळेला लोक काय पद्धतीने प्रतिसाद देत होते? खाजगी मालमत्ता नाही, खाजगी शेती नाही, मग व्यक्तीला काही काम करण्यामध्ये इंटरेस्ट होता? सुरुवातीच्या काळात होता, नंतर गेला, असं नेमकं काय प्रक्रिया घडली? त्यावेळेस सगळ्यांच्याच मनात आलेलं होतं की आपल्याकडे खाजगी मालमत्ता राहणार नाही. खाजगी मालमत्ताने मग आपण काम कशाला सुरुवात करायचं? त्यावेळेस समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन लोकांनी हे देशासाठी काम करायचं. आणि म्हणूनच देश तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि विश्रांती घेण्याचा अधिकार, हे सर्व हक्क तुम्हाला पूर्ण व्यवस्था पुरवेल. त्यामुळं भविष्याची तुम्हाला काळजी राहणार नाही. म्हणून तुम्ही देशभक्तीने प्रेरित होऊन काम केलं पाहिजे, हे एक त्यांच्या डोक्यात भरवलं गेलं. आणि मला वाटतं की त्याचा परिणाम निश्चित झालेला होता. आणि त्यामुळं लोकांनी 18-18 तास काम केलेलं आहे आणि आपणहून काम केलेलं आहे. हा काळ कुठपर्यंतचा सांगता येईल? मी म्हणेन 1964पर्यंत होता. एवढा काळ त्याचा हां, परिणाम झाला? एवढा काळ, जवळपास 47 वर्षापर्यंत हा काळ होता. मग हळूहळू कामाचे तास कमी होत गेले. म्हणजे सोव्हिएट युनियनमध्ये आधीपासूनच कामाचे 8 तास त्यांनी ठेवलेले होते, परंतु जो जास्त काम करेल त्याला जास्त पैसा. आणि अजून एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण प्रायव्हेट आणि पर्सनल प्रॉपर्टी याच्यामध्ये थोडासा असा फरक, ते पण आपण थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाला घर दिलेलं होतं, म्हणजे त्याची हे पर्सनल प्रॉपर्टी आहे. किती दिवसात मिळाले प्रत्येकाला घर? मी म्हणेन 1924पर्यंत हळूहळू मिळत गेले तसं. हां, 7 वर्षात हो, 7 वर्षात प्रत्येकाला मिळालेलं होते. आणि पण प्रत्येकाला म्हणजे अगदी मी म्हणेन की एक अवस्था अशी ती पॅरिस कम्युनसारखी व्यवस्था होती. एक रूम असेल आणि टॉयलेट, बाथरूम आणि किचन हे कॉमन आहे. तर अशी व्यवस्था, असे पण मी अनेक घरं पाहिलेले आहेत की जिथे ही व्यवस्था होती अशी, म्हणजे हॉस्टेल टाईप व्यवस्था, एक रूममध्ये असे राहिलेले आणि एकेका खोल्यांमध्ये राहून त्यांनी आपला संसार केलेला आहे. परंतु किचन कॉमन राहिलेलं आहे नेहमीच.
आणि सगळे एकत्र येऊन करायचे आणि त्याच्यातून आपलं एक बंधुत्व टिकतं असं एक समाजवादी व्यवस्थेला त्यावेळेस वाटलेलं होतं. मग हा समाजवादी विचार लोकांपर्यंत जावा यासाठी यंत्रणा कुठली होती पक्षाची? हां, मी म्हणेन कारण लेनिननी सांगितलं होतं की आपल्याला नेहमी फारकत घेतली पाहिजे पक्ष आणि सरकार. आणि मी असं म्हणेन की लेनिनच्या काळापर्यंत ते टिकून होतं, परंतु ज्यावेळेस स्टॅलिनकडे सत्ता आली आणि स्टॅलिन पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर हळूहळू त्यांच्याकडे सरकारचे नेतृत्व आलं. सरकारचं नेतृत्व आलं, मग पक्ष आणि सरकारमध्ये जास्त फरक पडलेला नाही आणि मग पक्षातलेच मोठे मोठे नेते हे सरकारमध्ये प्रमुख झाले, अनेक खात्याचे मंत्री झाले आणि पक्षातले असे काही जे महत्त्वाचं असे पदं भूषवणारे ते सरकारी धोरणामध्ये हस्तक्षेप करू लागले. म्हणून पक्ष आणि सरकार ह्यामध्ये फरक राहिला नाही आणि मी असं म्हणेन की शेवटी तेच सोव्हिएट युनियनला भोवलं ते, म्हणजे त्यांना फरक करता आलेला नव्हता. आता कम्युनिस्ट विचारामधलं एक प्रसिद्ध वाक्य आहे, कोणत्याही व्यवस्थेमध्येच तिच्या विनाशाची बीजं दडलेली असतात. तर सोव्हिएत युनियनच्या विनाशाची बीजं इथंच दडलेली होती का आणखीन बीजं होती त्याच्यामध्ये? महत्त्वाचं कारण मी हेच म्हणेन, महत्त्वाचं कारण हेच म्हणेन की हळूहळू पक्ष जो लेनिननी आणि स्टॅलिननी जोडला होता, स्टॅलिननी खूप काम केलं, जवळपास 20-20 तासपर्यंत काम केलं पक्षासाठी, स्वतःसाठी संपत्ती काही जमवली नाही, परंतु पक्षाचं एक कडक असं नियंत्रण हे सरकारवर होतं. मी म्हणेन की फक्त असं नव्हतं तर पक्ष आणि सरकार आणि पक्ष यामध्ये काही फरक राहिलेला नव्हता. पण मग स्टॅलिनच्या काळातच असं म्हणता येईल का की देशाच्या विकासाचं धोरण हे हळूहळू अधिक अमेरिकन होत गेलं? म्हणजे निसर्गाचा फारसा विचार न करणं किंवा युद्धसज्जतेकडेच फार जास्त लक्ष देणं, हे सगळे भाग स्टॅलिनच्या काळातच सुरू झाले. स्टॅलिनच्या काळात मी म्हणेन की आधी नाही, 1939 पासून सुरू झालं की आपली अर्थव्यवस्था युद्धसज्जतेकडे वळवावी लागणार आहे, कारण ती काळाची गरज आहे, नाहीतर सोव्हिएट युनियन संपून जाईल. पण त्या काळातही सोव्हिएट युनियन खूप मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टी निर्यात करत होतं. हो, म्हणजे तसं आयात निर्यातीमध्ये त्यांच्याकडे निर्यात खूपच जोरात होती त्या काळात. मग असं असताना अर्थव्यवस्था आतून नेमकी कुठं खचायला लागली, जे पुढे गोर्बाचोवला असं वाटायला लागलं की हे टिकत नाही, ह्याची कारणं कुठून घडायला लागली? त्याचं एक कारण महत्त्वाचं आहे सबसिडीज, म्हणजे एकदम स्वस्त दरामध्ये सगळ्या जनतेला सगळ्या गोष्टी पुरवणं. त्यानंतर दुसरं कारण आपण म्हणतो तिसरं जग, आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका या देशातल्या लोकांना केलेली मदत निस्वार्थपणे. मी असं म्हणेन की ते स्वयंपूर्ण व्हावेत, सज्ज व्हावेत. त्यांचा एकच हेतू होता, भांडवलशाही, अमेरिकन आणि युरोपियन भांडवलशाहीपासून किंवा या देशांपासून या लोकांनी थोडंसं त्या मानसिकतेतून आपण वेगळं व्हायला पाहिजे. आपण स्वयंसिद्ध, स्वयंपूर्ण होऊन आपली अर्थव्यवस्था किंवा आपला देश सुधारला पाहिजे, ह्याच्यासाठी मदत केलेली होती त्यांची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी. तर ते आणि त्याच्यावर प्रचंड प्रमाणात खर्च यांनी केलेला होता. आणि तिसरी गोष्ट, सोव्हिएट युनियनमध्ये अनेक देशांचे लोक शिकायला यायचे, लाखो लोक. आता पण अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये जातात, पण आपण हे पाहतो की कोट्यावधी रुपये फीस देऊन आपले तिसऱ्या जगातले, म्हणजे आपण आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका आणि अरब देश म्हणतो, त्या देशातून लोक युरोपमध्ये शिकायला जातात आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेला, युरोपियन अर्थव्यवस्थेला निश्चितच एक प्रकारे हातभार
भरभराटीसाठी निश्चित त्यांना मिळालेला आहे. तर तो कुठंतरी कमी करावा असं सोव्हिएट युनियनचं एक म्हणणं होतं. आणि या देशांची मानसिकता बदलायची हा एक त्यांनी एक वेगळा विचार घेतला किंवा त्यांनी ध्येय घेतलं आणि त्याच्यातून त्यांनी सुरुवात केली. आणि हे मी म्हणेन की सोव्हिएट अर्थव्यवस्थेला ते कुठंतरी ते झळ त्याची पोचली त्याला. त्याबरोबर असंही म्हटलं जातं की उत्पादनामध्ये म्हणजे एकीकडे शेती आणि औद्योगिक उत्पादनात बऱ्यापैकी, पण सेवा क्षेत्र जे सर्व्हिस सेक्टर हे सोव्हिएट युनियनचं खूप दुबळं वीकनेस होता असं म्हणतात. ते बरोबर? हां, ते मी त्या मुद्द्याकडे येतच होतो की हळूहळू मी असं म्हणेन की 1964-65 सालापासून जे औद्योगिक आणि शेतीचं उत्पादन व्हायचं ते हळूहळू कमी होत गेलेलं होतं 65पासून, 64-65पासून. म्हणून आपण हे म्हणतो की लिओनिद ब्रेझनेवचा काळ 1964 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 1982, 18 वर्ष स्थैर्य शीतलतेचा पिरियड ऑफ स्टॅग्नेशन ज्याला म्हणतात. तर तो कशासाठी? कारण उत्पादन बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे. परंतु सोव्हिएट आकडेवारी अशी सांगते की पंचवार्षिक योजना ह्या पूर्णपणे झालेल्या आहेत, राबवल्या गेलेल्या आहेत, उत्पादन वेळेत झालेलं आहे. परंतु 85 नंतर मिखाईल गोर्बाचोव्ह सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी पेरिस्ट्रोइका ग्लासनस त्यांना का राबवावी लागली? पेरिस्ट्रोइका त्यांनी सांगितलेले की मागच्या 4 पंचवार्षिक योजना ह्या पूर्ण झाल्याच नाहीत. औद्योगिक उत्पादन त्या मानाने खूप कमी पडलेलं आहे. शेतीचं उत्पादन हवं तसं झालेलं नाही आहे. तरीसुद्धा सोव्हिएट युनियन धान्याची निर्यात करायचं. धान्याची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते, विशेषतः गहू युक्रेनमधून, रशियातून, मका, कापूस यांचं, सूर्यफूल याचं मोठ्या प्रमाणात निर्यात केली त्यांनी, इवन युरोपलासुद्धा. तर सोव्हिएट युनियनमध्ये कुठंतरी तुटवडा भासत होता. मांसाचं मोठ्या प्रमाणात त्यांनी निर्यात केली, परंतु 1970च्या दशकामध्ये मात्र त्याचा तुटवडा रशियामध्ये भासत होता. तर एक उत्पादन असं कमी होत गेलं. आणि जसं आपण म्हणालात की सेवा क्षेत्र त्या मानाने खूप खूप कमी होतं. म्हणजे त्याचं जर सहभाग अर्थव्यवस्थेतला म्हणला तर 8-9% होता. आणि आता आपण हे म्हणतो की अनेक अर्थव्यवस्था जे खूप चांगल्या तगड्या अर्थव्यवस्था, मजबूत अर्थव्यवस्था आहेत, तर त्यांचा 50% आहेत सेवा व्यवस्थेचं एक सहभाग तसा. तर ते सोव्हिएट युनियनमध्ये का कमी होता? कारण त्यांनी नेहमीच उत्पादनाकडे लक्ष केलं आणि उत्पादनामध्ये सुद्धा काही क्षेत्राकडे त्यांचं होतं. आणि मी म्हणेन की लहान उद्योग हे मात्र पूर्णपणे दुर्लक्षित होतं. मोठ्या उद्योगांची प्रचंड प्रगती झाली. म्हणजे असे विनोद सांगितला जातो की टीव्ही दुरुस्त करायला नेलं तर त्याला 3 किंवा 4 वर्षानंतर तुला दुरुस्त करून मिळेल असं सांगितलं जायचं. हां, नाही, ते थोडीशी अतिशयोक्ती, पण त्याला वेळ लागायचा टी व्ही दुरुस्त करायला. आणि तो टी व्ही असू दे, रेडिओ असू दे, घड्याळ असू दे, त्याला वेळ लागायची, त्याला खूप वेळ लागायचा. त्यापेक्षा नवीन घेतलेलं असं परवडत. आणि आरोग्य कसं असायचं? आरोग्य व्यवस्था निश्चितच चांगली होती. आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लक्ष दिलेलं होतं. म्हणजे काही आजारी पडले की पटकन तुम्हाला डॉक्टर उपलब्ध आहे? हो, तुम्ही ॲम्ब्युलन्स घेऊन तुम्ही 003ला फोन केला, 001ला फोन केला, ॲम्ब्युलन्स घेऊन जायची. पूर्ण खर्च हा सरकारी व्हायचा. म्हणजे किती मोठं ऑपरेशन राहू दे, मेंदूचं ऑपरेशन राहू दे किंवा किती कोणताही मोठा आजार राहू दे, तर ते पूर्ण खर्च सरकारी राहायचं. मग प्रश्न असा आहे, 82 पर्यंत 18 वर्ष ब्रेझनेव असताना आपला अर्थसंकल्प तुटीचा होतोय हे आल्यानंतर त्यांनी काहीच त्या काळात करायला घेतलं नाही, जे एकदम गोर्बाचोवला एवढं मोठं करायला लागलं? घेतले होते निर्णय त्यांनी, पण ते काही लोकांपुरते मर्यादित होते, कारण सगळ्यांना ही कल्पना नव्हती. घेतलेले होते, पण ती तूट दरवर्षी मोठ्या प्रमाणात होत गेलेली होती. म्हणून तो वेग होता, तर तो पकडणं अवघड होतं. एकंदरीत जर सोव्हिएत युनियनचा सुवर्ण काळ असं जर म्हटलं तर तो नेमका कोणता आणि कशा कशा बाबतीतला असं तुम्हाला वाटतं?
लोक असं म्हणतात की 1917-18पासूनच सुवर्णकाळ सुरू झाला. मी म्हणेन नाही, 1917पासून नाही, तो 1926-27-27पासून त्याची सुरुवात झाली ते 85पर्यंत. जरी 1964 ते 82 स्थैर्यशीतलतेचा जरी भाग असला तरीसुद्धा लोक खाऊन पिऊन सुखी होते, काही काळजी नव्हती. परंतु 85मध्ये जी खरी माहिती सांगण्यात आली की तुटीचा अर्थभरणा आहे, आपल्याकडे पूर्णपणे जसं सांगितले तसं नाही आहे, आणि जसं सांगितलं होतं की लोकांचं राज्य असेल तशा पद्धतीचं नाही आहे. मीडिया म्हणजे हे पूर्ण नियंत्रित आहे, सेन्सॉर्ड, हे आपल्याला सांगितलं गेलेलं होतं. बाहेर सांगितलं जायचं, पण सोव्हिएट युनियनने कधीच मान्य केलेलं नव्हतं. पण तसं एकूण परिस्थिती जर पाहायला गेली, लोक खाऊन पिऊन सुखी होते, दुकानात सगळं काही मिळायचं, आणि बऱ्याचदा असं वाटायचं की दुकानामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे पण लोकांच्या घरी गेले की एक सुबत्ता वाटायची, फ्रीज गच्च भरलेले, सगळं काही आहे फ्रीजमध्ये. घरी म्हणजे लोक आनंदी राहत आहेत आणि एकदम समाधानी, म्हणेन मी, आनंदीपेक्षा समाधानी आहे. सगळ्या क्षेत्रात, अगदी ऑलिम्पिकमध्ये पण सोव्हिएट युनियनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदकं असायची, म्हणजे क्रीडा क्षेत्रातही सोव्हिएट युनियन, म्हणजे अशा सगळ्या ह्याच्यात असताना एकदम धक्का जे बसणं आहे, एका वेळेला अनेक क्षेत्रामध्ये सोव्हिएट युनियन पुढे गेलं होतं, चित्रपटमध्ये होतं, साहित्यामध्ये होतं, असं नाटकांमध्ये होतं. असं असताना हे आपली ढासळती परिस्थिती ही कधी कोणी सांगितली नाही का, किंवा त्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलेलं नाही का त्याच्यामध्ये काही म्हणजे अमेरिकेचा बागडुबुवा करून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, नेमकं काय झालं त्याकडं? ते महत्त्वाचं आहे. नेहमी सांगितलेले, अमेरिकेपेक्षा भांडवलशाहीचा बागुलबुवा त्यांनी आपल्याविषयी असं खोटी माहिती पसरवलेली आहे. ते कुठेतरी काहीतरी बरोबर होतं, पण मी म्हणेन की युरोपमध्ये जरा जास्त प्रमाणात त्याची माहिती जास्त पसरवली गेली होती, अतिशयोक्ती करण्यात आलेली होती. तर ती कमी व्हायला पाहिजे होती कुठं ना कुठं, आणि सोव्हिएट युनियनमध्ये ही माहिती दिली गेली पाहिजे होती की आपल्याकडे कुठंतरी आहे, तुटीचा अर्थभरणा आहे, आपल्याकडे आपल्या व्यवस्थेमध्ये कमतरता आहेत, आणि आपला देश आर्थिकदृष्ट्या थोडासा कमकुवत होत चाललेला आहे, ही कुठेतरी माहिती लोकांना दिली गेली पाहिजे होती. आणि ते काही लोकांपुरतीच ती माहिती मर्यादित राहिली. त्यामुळं लोकांना वाटत गेलं की म्हणजे आपल्याकडे आहे ते सुबत्ताच आहे, म्हणून लोक शांतपणे राहिले. आणि मी पाहिलेलं आहे असं की लोकांना मग हळूहळू काम करण्याची म्हणजे इच्छा हळूहळू मरून जाते ती, की आहे आपल्याकडे सगळंच काही आहे. आणि भांडवलशाही व्यवस्थेविषयी अमेरिका, युरोपच्या देशांविषयी सोव्हिएट युनियनमध्ये पण एक वेगळी माहिती देण्यात आलेली होती, कारण प्रत्येकजण त्या काळात बाहेर जाऊ शकत नव्हता, कारण बंदी तशी घातली गेलेली होती. पूर्णपणे नाही, लोक जाऊ शकत होते, पण बंदी घातली गेलेली होती. त्यामुळं लोकांना ही कल्पना नव्हती की युरोपमध्ये काय होतं. आणि एक आपण हे म्हणतो पिझ्झा हट, मॅकडोनॉल्डसारखी अशा कंपन्या आल्यानंतर हे तसे फास्ट फूड आहेत, परंतु ते मिळवण्यासाठी सोव्हिएट लोक 2-2 तास हे रांगेमध्ये उभे राहायचे. कोका-कोला, कॅम्पा-कोला किंवा युरोपियन कुठलंही शीतपेय आपण पाहिलं, अमेरिकन, युरोपियन, तर ते घेण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी. साधं टूथपेस्ट, दाढीचं क्रीम किंवा ब्लेड्स, युरोपियन्स, जिलेट, शिक कंपन्या तसे, तर ते घेण्यासाठी लांबलचक रांगा लागलेल्या राहायच्या. आणि ह्याचा अर्थ असा नाही की सोव्हिएट युनियनमध्ये होत नव्हतं, ते निकृष्ट दर्जाचं होतं. जसं मी सांगितलं की लहान उद्योग यांची तेवढी प्रगती झालेली नव्हती, होतं ते. युरोपियन साबण, भारतीय साबण, तर ते घेण्यासाठी लांबलचक रांगा लागायच्या. आणि सोव्हिएट आणि रशियन मालाला मागणी कमी राहायची. म्हणजे हळूहळू लोकांमध्ये झालं की युरोपियन, अमेरिकन किंवा इतर देशांच्या माल हा चांगल्या प्रतीचा असतो, आपला नाही, हे असं कुठंतरी डोक्यामध्ये आलं. आणि विशेषतः ही माहिती मिखाईल गोर्बाचोव्हच्या काळापासून जरा जास्त झाली.
30 मिनिटं झाले.